जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। लातूर येथील एसटी आगारात काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक सनियंत्रण समितीकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनातील परिशिष्ट ब मधील मागणी क्रमांक 6 मध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची सविस्तर तक्रार करण्यात आली आहे। तक्रारीनुसार वाहतूक नियंत्रक भगवंत बिराजदार हे आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड यांचे निकटवर्तीय मानले जात असून त्यांच्या माध्यमातून काही कर्मचाऱ्यांना विशेष सवलती दिल्या जात असल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे LIC पॉलिसी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोपी ड्युटी, मागणीनुसार रजा तसेच नियमबाह्य भत्ते दिले जात असल्याचेही सांगितले जात आहे। दरम्यान या प्रकरणात आणखीन एक नवा मुद्दा समोर आला असून संबंधित अधिकाऱ्यांनी एका कर्मचाऱ्याला LIC पॉलिसी घेण्यासाठी आग्रह केल्याची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हॅलो, काय फोन करा म्हटलं होतं की यायचे का कसं येऊ का म्हणून फोन केलतो। या मग पुढे लाकडाचं थांबले पुढे। आता काल जाऊन आलो की तुमच्या समोर मध्ये जाऊन आलो, ड्रायव्हर मध्ये जाऊन या। वा रे वा, अरे काल 4 घंटे, आज 4 घंटे होते की उद्या दुपारी मोकळ होतं शिवजयंतीला। नाईट आउट असलं तर येतो। नाही तुमच्या ड्युटीला जाऊ द्यायच्या, जा मला गरज नाही माणसाची। ठीक आहे, LIC काढा एक मग येतो ड्युटी। बघू 4 माणसात आता बोलत आहो ना, बघू LIC काढता का? बघू 4 माणसात बोलवला आता बघू। या संदर्भात आणखी एक बाब म्हणजे आगारातील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतीचे छायाचित्र असलेले LICचे कॅलेंडर लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे बिराजदार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे। तसेच आगारातील कामकाज पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने चालावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे लातूर एसटी आगारातील प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता संबंधित विभागाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।